नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी 1500 रुपये येणार का 2100 रुपये येणार? आजच मुख्यमंत्री शपथविधी झाला. त्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्याच्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ती काय केली तर चला पाहूया. असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो 2100 रुपयाचा वाढीव हप्ता आहे जो तोपर्यंत कॅबिनेट बैठक होत नाही तोपर्यंत हप्ता देण्यात येणार नाही. अपेक्षित आहे की 9 डिसेंबरपर्यंत या संदर्भात मंत्रिमंडळ स्थापित होऊन या संदर्भात निर्णय होईल आणि तरी 9 तारखेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. या संदर्भात अधिकृत घोषणा होईल. घोषणा झाल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.